एक लाडू खाल्ला तरी बस असा हा हेल्दी लाडू तुम्हाला आज मी दाखवणार आहे। हा मखानाचा लाडू आहे आणि त्यामध्ये मी ड्रायफ्रूट आणि डिंक घातलेले आहेत। हे हेल्दी लाडू पावसाळ्यात शक्तिवर्धक म्हणून असे हे लाडू तर तुम्ही नक्की करून पहा। तर हे लाडू तुम्ही लहान मुलांना किंवा मोठे माणसंसुद्धाही खाऊ शकतात। असे हे लाडू सर्वच जण आवडीने खातील असे हे लाडू आज कसे बनवायचे ते मी दाखवणार आहे। ड्रायफ्रूट घेतले, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट घेतलेत, मखाना 100 ग्रॅम घेतला आहे, तूप 100 ग्रॅम घेतलं आहे आणि गूळ आपल्याला पाव किलो लागणार आहे आणि सुकं खोबरं डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे, तो मी 100 ग्रॅम घेतलेला आहे। हा तुम्ही सुकं खोबरं मिक्सरला लावून बारीकही करू शकता। मी बाजारातून सुकं खोबरं पावडर भेटते ती आणली आहे। खारीकची पावडर आणली आहे, बाजारातही भेटते आणि किंवा तुम्ही खारीक मिक्सरला लावून बारीक करू शकता आणि ती मी खारीक पावडर 100 ग्रॅम घेतली। 100 ग्रॅम मी डिंक घेतलं आहे। याप्रमाणे हे साहित्य लागणार आहे ते आपण घेतलेलं आहे। बघा, मेजरमेंट साईड घ्या किंवा कमी जास्त झालं थोडंसं तरी चालू शकतं या लाडवाला, कारण ड्रायफ्रूट आपण जास्त घालू शकता किंवा सुकं खोबरं किंवा मखानाही जास्त कमी करू शकता। तर ह्याप्रमाणे मी ड्रायफ्रूट 1-1.5 मिनटं शेगडीवरती गरम करून घेतलेलं आहे। जास्त लाल करू नका, फक्त गरम करून घ्यायचं आहे आणि मखाना त्यामध्ये आपण 1-1.5 मिनटं असं भाजून घेणार आहोत। हाताने दाबून बघा, म्हणजे एकदम कुस्करल्यासारखा झाला म्हणजे आपला मखाना भाजला असं समजला जातो। असा हा खुसखुशीत आपण मखाना भाजून घेतलेला आहे। बघा, याप्रमाणे मखानाही भाजून झालेला आहे। आता मी 50 ग्रॅम तूप त्यात घालून घेतलं आहे कढईमध्ये। आता मी थोडं डिंक 2-3 चमचे डिंक त्याच्यात घालून तळून घेणार आहे। तांबूस रंगावर आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे, कारण आतमध्ये कच्चा राहू शकतो, म्हणून व्यवस्थित भाजून तळून घ्या। याप्रमाणे आपण सगळे डिंक तळून घेणार आहोत। आपले सर्व डिंक तळून झालेले आहेत। आता आपण ते थंड करत ठेवूया। बघा, याप्रमाणे डिंक भाजून झालेले आहेत। आता मी त्याच तुपामध्ये सुकं खोबरं भाजून घेणार आहे आणि खारीक पावडर भाजून घेणार आहे। 1-1 मिनटं आपण हे सर्व साहित्य भाजून घेणार आहोत। याप्रमाणे आपली खारीक 1 मिनटं भाजून घेतल्यानंतर आपण तीही थंड करत ठेवणार आहोत। आता आपण ड्रायफ्रूट मिक्सरला लावून त्याची थोडीशी जाडसर अशी पावडर करून घेणार आहोत। बघा, याप्रमाणे आपण ड्रायफ्रूटची पावडर करून घेतली आहे। आता मी मखाना घातला आहे, मखानाची अशी थोडीशी रवाळ अशी पावडर करून घ्यायची आहे। बघा, याप्रमाणे तेही दळून घेतलेलं आहे। आता मी सुकं खोबरं आणि डिंक थोडं घालून मिक्सरला 2दा वाटून घेणार आहे। याप्रमाणे आपण जाडसर वाटून घ्यायचं आहे। बघा, याप्रमाणे आपण दळून घेतलेलं आहे। आता मी सर्व एका कढईमध्ये ओतून घेत आहे। डिंक आणि खोबरं ओतून घेतलेलं आहे, मखाना पावडर ओतली आहे, ड्रायफ्रूट पावडर ओतली आहे आणि आता खारीक पावडर मी त्यात ओतते आहे। हे सर्व साहित्य आपण आता मिक्स करून घेऊया। हे सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर आपण आता गुळाचा पाक तयार करणार आहोत। तर एका कढईमध्ये मी आता तूप ओतून घेणार आहे। तूप मी जवळजवळ 50 ग्रॅम ओतून घेतलेलं आहे आणि पाव किलो गूळ चिरून घेतले आहे, बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यात टाकून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे, गूळ करपू द्यायचा नाही आहे। बघा, याप्रमाणे विरघळून घ्यायचं आहे। फक्त विरघळून झालं की आपल्याला ती पावडर त्या पावडरमध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे। गूळ आपला व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता आपण ती पावडर मिक्स करून ठेवली होती त्यामध्ये हा गुळाचा पाक टाकून घेणार आहोत। तूप आपण गुळामध्येच टाकलं आहे, त्यामुळे वरून तूप टाकायची गरज नाही आहे। याच्यामध्येच आपल्याला लाडू तयार करायचे आहेत। याप्रमाणे पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर हा असा लाडू तयार झालेला आहे आपला। असे सर्व लाडू आपण तयार करून घेणार आहोत। असे आपले शक्तिवर्धक हेल्दी लाडू मखानाचे आणि
डिंक आणि ड्रायफ्रूट्सचे लाडू तयार झालेले आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.